झाला. भारतीय दूतावास जिथं होता तिथं गुजराल साहेब इंदिराजींना घेऊन गेले. इंदिराजींनी गेल्यानंतर आवाज घेतला, शहाफान झालं आणि सांगितलं दूतावासाच्या प्रमुखांना तिथं 200 भारतीय कुटुंब राहत होते. तो दिवस सुट्टीचा होता. इंदिराजींनी सांगितलं 200 कुटुंब आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची इथे राहतात. त्यांच्यातले लहान मुलं आहेत ती सगळी गोळा करा आणि ती सगळी लहान मुलं तिथं बोलवली आणि इंदिरा गांधी त्या मुलांच्यावर खेळायला लागल्या. त्यांच्यावर कबड्डी, लंगडी अशा गोष्टी करायला लागल्या. तिकडे रशियाचं नेतृत्व वाद बघत होतं. कुणीतरी सांगितलं इंदिराजींना की निघावं लागेल, त्याला निघूया. गुजरातनी शेवटी इंदिराजींना विचारलं, आमचं काही चुकलं का? त्याचं तुमचं काही चुकलं नाही. रशियन प्राईम मिनिस्टरचं चुकलं. काय चुकलं? मी या ठिकाणी आले ते इंदिरा गांधी म्हणून नव्हे, 40 कोटी लोकांच्या देशाचा प्रधानमंत्री म्हणून मी इथं आलेले. त्यांची अप्रतिष्ठा होत असेल तर मला अशा सगळ्या स्वागतामध्ये स्वारस्य नाही. मी बैठकीला येईन, पण 40 कोटी लोकांची प्रतिष्ठा ही सांभाळून त्या ठिकाणी येईन, त्याशिवाय मी येणार नाही. हे इंदिराजींचं कर्तृत्व. देशाच्या प्रतिष्ठेसाठी हा त्यांचा दृष्टिकोन. आणि काल कोणते एक महाराष्ट्राचा मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलतो, शीखांच्यावर अन्याय झाला, शीखांच्यावर हत्या झाल्या. ही गोष्ट खरी आहे. सुवर्ण मंदिरामध्ये नंतर जे काही घडलं त्याच्यामुळं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशाच्या रक्षणासाठी ज्या समाजाने प्रचंड त्याग केला त्यांच्या मालिकेमध्ये आपण शीख समाज यांचं योगदान कधी विसरणार नाही. पण समाजाची प्रतिष्ठा ठेवू, पण ही ठेवत असताना आज जे काही महाराष्ट्राच्या माणसांनी वक्तव्य केलं तसं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही. आणि वक्तव्य असं होतं की इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, या सगळ्यांनी शीखांच्यावर अत्याचार केले आणि त्याच्यासाठी शीखांचं नुकसान करणारे हे काँग्रेसचे नेते आहेत, असं भाष्य त्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं. आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजाचं योगदान मी असं सांगितलं, पण त्यासाठी हिंमत या देशाने सुद्धा दिली. काही चुकीचे लोक होते. आजही देशाचे 98% शीख हे या देशासाठी
बऱ्याचशी किंमत द्यायला तयार आहेत. या देशातल्या शेतीचा, अन्नधान्याचा प्रश्न सोडवायचं काम शीख समाजाच्या शेतकऱ्यांनी शिवारात घाम घालून केलं हे कधी आपण विसरणार नाही. सैन्यामध्ये बरीचशी जबाबदारी घ्यायला शीख समाज पुढे येतो याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. पण हे सगळं